तर आज आपण डब्यासाठी थोडीशी दुधी भोपळ्याची भाजी बनवणार आहे। थोडासा दुधी भोपळा होता, तो मी असं बारीक कापून घेतलेला आहे। मूग डाळ भिजवून घेतलेली आहे। 4 ते 5 हिरव्या मिरच्या, थोडासा लसूण आणि मीठ बारीक करून घेतलेला आहे मिक्सरला। तर आता आपण फोडणी देऊन घेऊ। तर आता आपण तेल टाकून घेतलेलं आहे। तेलामध्ये आपण मोहरी टाकून घेतली। मोहरी टाकली की आपण जिरं टाकून घेतलेलं आहे। जिरं आणि मोहरी आपली छान अशी तडतडलेली आहे। तर आता आपण जी हिरवी मिरची मिक्सरला बारीक करून घेतली होती अशा अगोदर, ती मिरची व्यवस्थित अशी आपण फ्राय करून घेणार आहोत। आता आपण त्याच्यामध्ये थोडीशी हळद घालून घेणार आहोत आणि जी मूग डाळ भिजवून घेतलेली आहे ती मूग डाळ आपण घालून घेणार आहोत। आता दुधी घालून घेते। आता झाकण ठेवून घेते। तर आता आपण दुधी भोपळ्यावरील झाकण काढून बघूया। छान अशी वाफ आलेली आहे। आपण आवडीप्रमाणे कोथिंबीर टाकून घेतलेली आहे बारीक कापून। अशी दुधी भोपळ्याची भाजी आणि चपाती मी आज डब्याला केलेली आहे। तर तुम्ही भोपळ्याच्या भाजीमध्ये चण्याची डाळी टाकू शकता। भाजी खूप सुंदर अशी लागते। अशा प्रकारे तुम्ही दुधीची भाजी करून बघा। डब्यासाठी काय द्यायचं हा प्रश्न तर नेहमीच असतो।